अनेक लोक विचारतात, डॉक्टर काही स्पेशल खायला पाहिजे का? बोलूया नॅचरली एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्ही जे नॅचरल शुगर इंटेक करतात ना त्यावर. अनेक वेळा लोक बाहेरचे एनर्जी ड्रिंक्स घेतात, पण हे सिंपल फ्रुट्सच्या अपेक्षा आणि हार्मोन बॅलन्स असेल तर सेक्शुअल एनर्जी नॅचरली स्टेबल होते. आता बॉडीला रिपेअर आणि स्ट्रेंथसाठी प्रोटीन खूप गरजेचं असतं आणि हाच एनर्जी लेवल पुढे सेक्शुअल एनर्जी मध्येही रिफ्लेक्ट होतो. डॉक्टर मुंदडा एक सिंपल गोष्ट सांगतात असते आणि स्ट्रॉंग बॉडी म्हणजे बेटर स्टॅमिना आणि बेटर एनर्जी. आता मसाल्यांबद्दल एक छोटासा ट्विस्ट. आपल्या किचन मध्ये काही पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स असतात. आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आपण सगळेच एनर्जी बद्दल बोलतो, पण सेक्शुअल एनर्जी स्पेशली कधी वाढवायची हे फार कमी लोकांना क्लिअर असतं. अनेक लोक विचारतात, डॉक्टर काही स्पेशल खायला पाहिजे का आणि प्रॅक्टिकली डाएट आहे का? आणि यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात, हे आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. 1985 पासून ती लोकांची सेवा करत आहे. गेल्या 40 वर्षांपासून ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून लोकांना मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकला असतात. आता सरळ मुद्द्यावर येऊया. सेक्शुअल एनर्जी ही काही वेगळी गोष्ट नाहीये, ती तुमच्या ओव्हरऑल हेल्थचा एक भाग असते. म्हणजे तुम्ही रोज काय खाता, कसं जगता, याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या सेक्शुअल एनर्जीवर पडतो. बोलूया नॅचरली एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्ही जे नॅचरल शुगर इंटेक करतात ना त्यावर. जसं की खजूर असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, तर यामध्ये शरीराला क्विक एनर्जी येते, म्हणजे थकवा कमी होतो आणि बॉडी ऍक्टिव्ह राहते. अनेक वेळा लोक बाहेरचे एनर्जी ड्रिंक्स घेतात, पण हे सिंपल फ्रुट्सच्या अपेक्षा जास्त सेफ, युजफुल असतात. त्यानंतर येतात हेल्दी फॅट्स. आता फॅट म्हटलं की लगेच लोक घाबरतात, सगळे फॅट वाईटच असतात. अक्रोड, काजू यामध्ये जे हेल्दी फॅट्स असतात ते हार्मोन्स बॅलन्स ठेवायला मदत करतात आणि हार्मोन बॅलन्स असेल तर सेक्शुअल एनर्जी नॅचरली स्टेबल होते. आता हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट, ग्रीन व्हेजिटेबल. हो, ज्यांना लहानपणी जबरदस्ती खायला लावायचे त्या पालक, मेथी, ब्रोकली सारख्या भाज्या या बॉडीमध्ये सर्क्युलेशन सुधारायला मदत करतात आणि जेव्हा सर्क्युलेशन चांगलं होतं तेव्हा एनर्जी फ्लो सुद्धा बेटर होतो. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट, प्रोटीन. आता बॉडीला रिपेअर आणि स्ट्रेंथसाठी प्रोटीन खूप गरजेचं असतं. दूध, अंडी, डाळी जे सतत खातात त्यांच्या बॉडीमध्ये स्ट्रॉंग एनर्जी मिळत असते आणि स्ट्रॉंग बॉडी म्हणजे बेटर स्टॅमिना आणि बेटर एनर्जी. आता मसाल्यांबद्दल एक छोटासा ट्विस्ट. आपल्या किचनमध्ये काही पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स असतात, जसं की लसूण, अद्रक, दालचिनी. हे फक्त चव वाढवत नाही तर ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करायला मदत करतात. म्हणजे अगदी रोजच्या जेवणातून तुम्ही बॉडीला सपोर्ट देत असता. एक छोटंसं एक्झाम्पल बघा. समजा एखाद्या व्यक्ती सकाळी रोज केळी खातो, मध्ये थोडेसे नट्स खातो आणि जेवणात ग्रीन व्हेजिटेबल्स इन्क्लूड करतो, तर तो दिवसभर एनर्जेटिक वाटतो आणि हाच एनर्जी लेवल पुढे सेक्शुअल एनर्जी मध्येही रिफ्लेक्ट होतो. डॉक्टर मुंदडा एक सिंपल गोष्ट सांगतात, फॅन्सी डाएटची गरज नाहीये, बॅलन्स डाएट पुरेसा आहे. म्हणजेच महागडे सप्लिमेंट किंवा महागडे प्रोडक्ट्स घेण्यापेक्षा घरचं साधं, फ्रेश, बॅलन्स खाणं तुम्हाला करायचं आहे. आता शेवटी एक छोटासा मुद्दा, हे पदार्थ घेतल्याने ओव्हरनाईट जे मिरॅकल होतं ते होत नाही, पण जेव्हा ते नियमित तुमच्या रुटीनचा भाग होतात तेव्हा शरीर नॅचरली स्ट्रॉंग होतं, नॅचरली एनर्जी वाढते आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या सेक्शुअल हेल्थवर दिसतो. जर तुम्हाला ही सेक्शुअल एनर्जी बद्दल काही अडचणी जाणवत असतील किंवा तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवा असेल तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी एकदा नक्की बोला. बाकी टिप्ससाठी फॉलो करत राहा, सबस्क्राईब करा.